मित्रांनो, प्रामाणिक राहून एक गोष्ट मान्य करता येते की कारलं ही भाजी त्याच्या कडू चवीमुळे अनेकांची आवडती भाजी नाही. एवढंच नव्हे तर लहानपणापासूनच आपल्या घरातील वडीलधारी माणसं बळजबरीने का होईना आपल्याला थोडीशी तरी ही भाजी खायला घालत असत. याचं कारण म्हणजे या भाजीतील पोषक तत्वे. कारल्याच्या भाजीत अनेक पोषक तत्वे आढळतात व ही भाजी खाल्ल्याने आपल्याला अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदेही मिळतात. याविषयी ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कारल्याच्या भाजीपासनं बनवला गेलेला रस अर्थात कारल्याचा ज्यूस याविषयी माहिती जाणून घेणार आहोत, ज्यात आपण कारल्याचा रस कसा तयार करावा, यात आढळणारी पोषक तत्वे, हा रस प्यायल्याने आपल्या शरीराला नेमके काय फायदे मिळतात, या सर्व विषयांवर बोलणार आहोत. मित्रांनो, कारलं ज्याला इंग्रजीमध्ये बिटर गॉड म्हणतात, याची चव कडू असल्यामुळे यापासून बनवला गेलेला रस देखील कडू चवीचा असतो, पण तो पोषक तत्वांनी भरलेला असतो, जो एकूणच आरोग्यदायी ठरतो. भारतीय घरांमध्ये आणि आयुर्वेदिक परंपरेत पूर्वापारपासून रक्तातील साखर नियंत्रणापासून ते स्वच्छ त्वचेपर्यंत या सर्व गोष्टींसाठी कारल्याचा रस एक नैसर्गिक उपाय म्हणून वापरला जात असे. आज अधिकाधिक लोक या जुन्या नैसर्गिक आरोग्यदायी पेयाकडे वळत आहेत, चवीसाठी नाही तर कारल्याच्या रसाच्या अनेक फायद्यांसाठी. तर आज आपण कारल्याच्या रसात आढळणारी पोषक तत्वे, हा रस घरच्या घरी सहज कसा बनवायचा आणि शक्तिशाली कारल्याच्या रसाचे फायदे जाणून घेऊया. तर आता आपण कारल्याचा रस कसा तयार केला जातो हे जाणून घेऊया. घरच्या घरी कारल्याचा रस बनवण्यासाठी ताजी कारली वापरा. ती व्यवस्थित धुवून घ्या, सोलून घ्या आणि आतील बिया काढून टाका व त्याचे तुकडे करा. कारल्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून फिरवून घ्या. त्यानंतर तो लगदा गाळणीवर गाळून त्यातील रस काढून घ्या. हा रस कमी कडू आणि अधिक चवदार बनवण्यासाठी तुम्ही त्यात थोडा लिंबाचा रस, थोडं आलं किंवा काळं मीठ देखील घालू शकता, किंवा काही न घालता असाच देखील पिता येतो. आता आपण कारल्याच्या रसात आढळणारी पोषक तत्वे कोणती हे देखील जाणून घेऊया. या रसात फोलेट, झिंक, पोटॅशियम, आयर्न, व्हिटॅमिन सी, प्रोटीन, फायबर्स, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स यासारखी अनेक पोषक तत्वे आढळतात. म्हणूनच हा रस पिण्याचे आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, आणि ते कोणते हे आता जाणून घेऊया. कारल्याच्या रसाचा सर्वात उल्लेखनीय फायदा म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करण्याची त्याची क्षमता. म्हणूनच मधुमेह असलेली लोक त्यांच्या आहारात याचा समावेश जरूर करतात. परंतु आहारात काहीही नवीन समाविष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे, विशेषतः रक्तातील साखर, मधुमेह इत्यादी आजार असलेल्या लोकांसाठी. सकाळी एक छोटा ग्लास कारल्याचा रस तुमची पचन संस्था स्वच्छ करण्यास मदत करू शकतो. हा रस शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ओळखला जातो. स्वच्छ व मुरुमांपासून मुक्त त्वचा, कमी डाग आणि नैसर्गिक चमक हे सर्व कारल्याच्या रसाचे त्वचेसाठी फायदे आहेत. हे त्याच्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे आहेत, जे मुरमे कमी करण्यास आणि एकूणच त्वचेचं पोत सुधारण्यास मदत करतात. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर कारल्याच्या रसाचा वापर फायदेशीर ठरू शकतो, कारण त्यात केवळ कॅलरीज कमी नसतात तर फायबर्स देखील असतं आणि ते साखर खाण्याची इच्छा कमी करण्यास मदत करू शकतं. असं मानलं जातं की ते चयापचय अर्थात मेटाबॉलिझम वाढवतं, जे तुम्हाला अधिक कार्यक्षमतेने कॅलरीज बर्न करण्यास मदत करू शकतं.
कारल्याच्या रसात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, म्हणजेच ते तुमच्या शरीराला सर्दी, खोकला आणि संसर्गांशी लढण्यास मदत करतात. दररोज एक छोटासा कारल्याचा रसाचा डोस तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आणि सक्रिय ठेवण्यास मदत करतात. आयुर्वेदातही असं मानलं जातं की कारल्याचा रस शरीराच्या अंतर्गत प्रणालींना संतुलित करतं आणि रक्त शुद्ध करतं. कारल्याचा रस नॅचरल लिव्हर डिटॉक्सिफायर म्हणून काम करतं व विषारी पदार्थ शरीरातून आणि लिव्हर मधनं बाहेर काढतं. तर मित्रांनो, हे आहेत कारल्याचा रस पिण्याचे फायदे. जर तुम्ही नैसर्गिक, परवडणारे आणि आरोग्यदायी पेय शोधत असाल तर कारल्याच्या रसाला नक्कीच तुमच्या दिनचर्येत स्थान द्यावं. हो, ते कडू आहे, पण त्याचे फायदे खूपच गोड आहेत. कारल्याच्या रसाचा प्रभाव आणि आरोग्यदायी फायदे वाढवण्यासाठी एक महत्वाची पारंपरिक पद्धत म्हणजे फक्त ताजा बनवलेला कारल्याचा रस पिणे. या रसाची सुरुवात हळूहळू करा. प्रथम हा रस कमी प्रमाणात घ्या आणि तुमचे शरीर त्याला कसं प्रतिसाद देतं ते पहा. कारल्याचा रस दररोज प्रमाणात पिणे सुरक्षित आहे. सुमारे 30 ते 50 ml एवढा रस पुरेसा आहे. जास्त प्रमाणात याचं सेवन केल्याने पोटदुखी, अतिसार आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते. पण जर एखाद्या आजारावर उपचार म्हणून तुम्हाला याचं सेवन करायचं असल्यास प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ. कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा. आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.